नमस्कार, मी शिवाजी रावणगाव मल्टीप्लेयर विक्रेता व मार्गदर्शक. आज मी शेतकरी दादासाठी भेटण्यासाठी आलेलो आहे. आज दिनांक 17/5/2025 वार शनिवार. आजचा जो दिवस आमच्यासाठी आलेला आहे, संपर्कात आलेला आहे. यांना मी काय दिलं होतं, काय केलं आहे, त्यांनी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. बघूया यांनी शेतकरी दादा काय म्हणतात. माझं नाव व्यंकट विश्वनाथराव पाटील, राहणार हलाळी. हे खतामध्ये मल्टीप्लेअर ह्या खतामध्ये घातलेलं आहे. 2 एकर 10 किलो 2 एकरमध्ये मिसळून टाकलेलं आहे. पण हा पानाची जाडी हे 3 इंच आहे. थोडं मी पहिल्यांदा बघलं तर थोडासा कमी होता, पण आपण घालून 20 दिवस झाला हा जाडी आहे. हे थोडं वाढत आहे, चांगले व्यवस्थित आहे. अशा प्रकारे मल्टीप्लेअर वापरण्यास उपयोग करत आहे मी. मग तुम्हाला ज्यावेळेस आम्ही स्टार्टिंगला भेटलो होतं, तर तुम्ही काय तुमचा ऊसामध्ये फरक होते आणि आता वापरल्यानंतर काय फरक पडलेला आहे हे सांगायचे आपल्याला. कसं आहे, आता पहिल्यांदा होता ना, लहान होता. लहान असल्यामुळे मला काही सुचत नव्हता, म्हणून तुम्हाशी संपर्क केलाय. कंपनीतर्फे बी मी व्हिडिओ ऐकलेला आहे. या ठिकाणी नंतर बारामतीचा व्हिडिओ ऐकलेला आहे. पण बारामती मी जाऊन बघलेला आहे. शेतीसाठी हा सगळ्यांना वापरल्यामुळे मी तुमच्यासाठी संपर्क करून हा ऊस छानसे आहे. अशा आमच्या शहरामध्ये आपल्या भागामध्ये चांगल्यात चांगले उपयोग ऊस येण्यात आहे. म्हणजे आता मला म्हणायचं असं की तुमच्या शेतात आता हे एवढी आहे, पण बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कसं आहे तुमचा ऊस, काही दिसतंय का तुम्हाला फरक? ना फरक लई फरक आहे. पिवळासा आहे बाजूच्या शहराला, माझे छानसे काळभोर हिरवगार, जाडी मोठी आहे. तिथं बघलं तर पिवळे आढळ, पण जाडी नाही, काय नाही. एकाला 7-8 8 आहे, पण काही उपयोगाचा नाही. म्हणजे तुमच्या ह्या ऊसामध्ये जे परिणाम वाढलेले आहेत, कसे वाढलेले आहेत ते सांगतो यांना. की बाबा ह्यांचे स्टार्टिंगला जे होतं फुटवामध्ये कमीपणा, आणि परत ह्यांचे जे हे होते बुड होते, तर यांची बघा जाडी किती आहे. लहान होते पहिले हे होते. आणि पानाचा साईज जो बघायला गेला तर दुसऱ्यापेक्षा आज सध्याच्या कंडिशनला हे बघा मॅक्झिमम 3 इंच आहे. तर सध्याच्या अजून यांचं 2-3 महिन्याचा ऊस आहे, तर हे 3 इंच झालेलं आहे. तर अजून असं अनेक आहे तर ह्याला मॅक्झिमम 4 ते 5 इंच आपला पत्ता जर झाला तर भरपूर उत्पन्नामध्ये वाढ होते. म्हणून आज शेतकऱ्यासाठी आम्ही हे सांगतो की तडजोडीने की बाबा तुम्ही एकवार अवश्य वापरा. वापरल्यानंतरच माहिती होते. इथं बघा, या ठिकाणी बघा, हो का, थोडंसं होतं, पण आता किती जाडी आहे. हे बघा, एक फुटवा आहे, केसा आहे फुटवा आहे, आणि मोठं लट आहे, जाडी मोठी आहे. पहिले लहान होतं, बरोबर. लहान असल्यामुळे मी घातल्यानंतर जाडी बघा, अशा प्रकारे जाडी बघा, जाडी म्हणजे फुटे सहित वाढलेले आहेत. अशा प्रकारे त्याला म्हणतात हे बेना आहे. एकच फुटवा घालणार आहे म्हणून असं मी आणलेलं आहे. पण आता एकाला 4-4, 7-7, 8-8 म्हणजे बघा, तुम्हाला ज्याने बेन दिले होते गण्या ऊसाचं, पण त्यांनी एकच दिले होते, एकच येते म्हणून. तर तुम्हाला याच्यामध्ये अजून डबल वाढला, म्हणजे तुमचा फायदा झाला. मग तुमचा खर्च वाढलेला आहे का? नाही. तुमचं रासायनिक कमी झालं का नाही? कमी झालं ना. खत कमी टाकलो, हे वापरल्यामुळे खत कमी टाकलो. बघा, सध्याच्या कंडिशनच्या बघा त्यांच्या 5 फुटाच्या वरी गेलेला आहे. हे बघा, 5 फुटाच्या सुद्धा वरी गेलेला आहे. म्हणून आज शेतकऱ्यांनी खुशीनं येऊन मला बोलल्यामुळे आज यांना कदाचित भेट झालेली आहे. बघूया, भेटू म्हणून आमचं टाईम भेटला नाही, म्हणून आज आम्ही संपर्कात आलेलो आहे. आज तुम्हाला शेतकरी जे आहे तुम्हाला बाजूचे विचारत आहेत का नाहीत? विचारत येते कोणतं खत घातलं विचारलं. बरं, पण तुम्हाला भेटायसाठी मी बोलले आहे. सगळं कृपया करून सगळेजण यावे, माझं ऊस बघून जावं. बघायचं जर असेल तर येऊन बघा म्हणायचं, येऊन बघायचं. मग तुम्ही शेतकरी अनेक मदत करणार. मदत करणार आणखी एक शेतकऱ्याला. बरं, वाढीत जाणार मी असं सगळ्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद. बघा शेतकऱ्यांनो, यांचा हौसला वाढलेला आहे. म्हणून आज यांनी एवढ्या ह्याच्यानं सांगितले की बाबा माझं जर एवढं उत्पन्नामध्ये दिसत असेल फरक, तर मी दुसऱ्याला मदत करणार. म्हणून आज शेतकरी ह्यांना सुद्धा विचारत आहेत. बाजूला जर विचार केला तर लई फरक आहे यांच्या जमीन याच्यामध्ये, तर ह्यांना तर येतच नाही म्हणतात. असं वाढत होतं. राजांना यांचे आश्वासन भेटलेले आहे. म्हणून आज यांनी ठाम घेतले की अनेक शेतकऱ्याला मी मदत करणार म्हणून असं बोललेले आहेत. थँक्यू. धन्यवाद पाटीलजी. धन्यवाद.